नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहताय LS मराठी. काही महत्त्वाच्या घडामोडी विस्तारानं पाहायच्या आहेत, त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार पंतप्रधान मोदींची उद्या भेट घेणार. राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची वेळ घेतल्याची खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. राज ठाकरेंचा आरोप आणि फडणवीस सरकार ऍक्शन मोडमध्ये. सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार. तुकाराम मुंढे आता दारू आणि बियर मधील भेसळ रोखणार. दारूच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल. मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली बेस्ट नावालाच उरली. प्रवाशांची संख्या, उत्पन्नात घट. स्वमालकीच्या केवळ 249 बस. राज्यात पावसानं सरासरी गाठली. मराठवाडा विदर्भात पावसाची ओढ. सरासरीपेक्षा 2% जास्त पाऊस. धरणांमध्ये 71% पाणीसाठा तर 90% खरीप पेरण्या पूर्ण. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. पहिली बातमी आहे नाशिकमधून. नाशिक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलंय. नाशिक शहरासह विविध तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यात अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचं केंद्र नाशिक शहरापासून 53 किलोमीटर अंतरावर असल्याचं समोर आलंय. भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामीण भागात केंद्रबिंदू असणाऱ्या या भूकंपाचे हादरे नाशिक शहरातही जाणवले आहेत. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, दिंडोरी, सप्तशृंगीगड, पेठ या ग्रामीण भागासोबतच नाशिक शहरात अनेक भागात धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. पेठ, दिंडोरी, कळवण, चांदवड, देवळा, नाशिक या तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पुढची बातमी आहे गणेश नाईकांनी केलेल्या टीकेची. वनमंत्री गणेश नाईकांनी नगरसेवकांना आदेश दिले आहेत. महासभेत उपस्थित राहण्याबाबत बजावणार व्हीप नोटीस बजावला जाणार आहे. 10 तारखेला होणाऱ्या महासभेत सर्व नगरसेवकांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत हजर राहायचं असे आदेश नाशिक नाईकांनी दिले आहेत. महासभेत FSI क्लस्टर बाबत प्रस्ताव आणण्यात येणार आहे. नाईकांनी नगरसेवक विभागातील धोरणांवर टीका केली आहे. FSI बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातला जातोय असं म्हणत वनमंत्री नाईक यांनी शिंदेंवर घणाघात केलाय. रिडेव्हलपमेंटला माझा विरोध नाही आणि क्लस्टरला पण माझा विरोध नाही. क्लस्टर कुठे? ज्या ठिकाणी दाटीवाटीची वस्ती असते, म्हणजे झोपडपट्टी भागामध्ये. आता आमची गावं सुद्धा क्लस्टरच्या सादृश्य दाटीवाटीत झालेली आहे. तिथे क्लस्टर सुद्धा या नालायक लोकांनी अशा प्रकारची रचना केलेली आहे की 4 FSI मध्ये सगळं भागतंय, परंतु त्या बिल्डरच्या घशात खिचात 3 FSI चे पैसे घालण्याचा यांचा घाट आहे. आणि म्हणून क्लस्टरला माझा कॉलनीमध्ये क्लस्टर नाही पाहिजे. कॉलनीमध्ये रिडेव्हलपमेंट म्हणून मी बोललेलो आहे. या महासभेमध्ये 10 तारखेला सकाळी पासून संध्याकाळपर्यंत टोटली हजर राहायचे सगळ्यांना. बिबत निघणारच आहे. सागर नाईक सभा नेता म्हणून त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करणार आहे. त्याची उत्तर आयुक्त किंवा आयुक्तांचा कोणी प्रतिनिधी देईल. आणि टोटल बोगसगिरी आहे. कॉलनीमध्ये क्लस्टर 20 वर्षाची इमारत कॉलनी मधली आणि तिथं क्लस्टर म्हणजे मिसल पाव त्यांनी सुरू करायचं करते. त्यांना माहित नाही काही ती गणेश नाही कशातून काढेल. काय म्हणतो मी, कशातून. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीत मागासवर्गीयांवर अन्याय होतोय असा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलाय. मागासवर्गीयांच्या जागा कमी करून इतरांना लाभ दिला जातोय का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे महाराष्ट्रात शिक्षक भरतीत मोठा घोटाळा होतोय असा आरोप हरिभाऊ राठोड यांनी केलाय. ही शिक्षक भरती तातडीनं थांबवण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हरिभाऊ राठोड यांनी दिलाय. ज्या काही परीक्षा घेण्यात आल्या आणि पवित्र पोर्टलद्वारे आता 30,000 जागा भरायच्या आहेत. त्या जिल्हा परिषदच्या शाळांच्या आहेत, त्यानंतर प्रायव्हेटमध्ये पण आहे आणि आदिवासी विभाग किंवा इतर ज्या आश्रमशाळा आहेत त्या ठिकाणच्या आहेत. परंतु 30,000 जागा भरत असताना
मागासवर्गीयांच्या 15,000 जागा असायला पाहिजे, परंतु ते न दाखवता या ठिकाणी अत्यल्प, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर द्यायचं असेल तर विजेच्या 3% प्रमाणे 900 जागा भरायला पाहिजे. तसंच धनगर आहे, वंजारी आहे, SBC आहे, यांच्या जागा अत्यल्प दाखवलेल्या आहेत. तर त्यामुळे हा मोठा गोंधळ आहे. याला काय आपण म्हणू शकतो, हा रोस्टरचा गोंधळ आहे. आणि त्याच्यामुळे शासनाने ताबडतोब ते थांबवायला पाहिजे, जाहिरात दिली ती थांबवायला पाहिजे आणि पुनश्च रोस्टर 30,000 प्रमाणे या जागा भरायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. अन्यथा मोठं आंदोलन महाराष्ट्रात उभं होईल. आता बातमी आहे एअर इंडिया संदर्भात. अनुभवी वैमानिक टिकवण्यासाठी एअर इंडियानं वेतनवाढ केली आहे. एअर इंडियानं 8 ते 15% पगारवाढ केली आहे. नव्या वेतन रचनेत करिअरच्या प्रगतीवर भर देण्यात आलाय. यामधून फर्स्ट ऑफिसर्सना प्रथम कमांडर पदावर बढती दिली जाणार आहे. एअर इंडियाच्या वाईड बॉडी विमानांच्या ताफ्यात जाण्याची संधी दिली जाणार आहे. मुंबई वैमानिकांना आकर्षित करण्याबरोबरच अनुभवी वैमानिकांना कंपनीत कायम ठेवण्यासाठी एअर इंडियानं वैमानिकांच्या वेतनात 8 ते 15% वाढ करण्याची घोषणा केली आहे. एअर इंडियाच्या नव्या वेतन रचनेत वैमानिकांच्या करिअर प्रगतीवर सुद्धा भर दिला जाणार आहे. एअर इंडियाच्या वाईड बॉडी विमानांच्या ताफ्यात जाण्याची संधी मिळणार आहे. वाईड बॉडी विमानानंतर वैमानिकांना तुलनेनं अधिक वेतन मिळतं. त्यामुळे एअर इंडिया समूहात वैमानिकांना स्पष्ट करिअर मार्ग उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा सध्या प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांच्या वेतनवाढीत आता सुधारणा करण्यात आली आहे. आता बातम्या पाहूयात सुपरफास्ट. नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के. नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. नीटच्या सुरक्षा त्रुटींचा फायदा घेत पेपरफुटी. सीबीआयचा दावा. 3 विषय तज्ज्ञांची महत्त्वाची भूमिका. सीबीआयची माहिती. सीबीआयच्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 महिन्यांपासून शिवभोजन केंद्रांना निधी नाही. 112 केंद्र बंद होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती. संत गजानन महाराज पालखीचं जालना शहरात आगमन. पालखीचा 2 दिवस मुक्काम असणार. घोंगरे स्टेडियमवर मुक्कामाची तयारी पूर्ण. नाशिकच्या निफाडमधील उगाव येथे रस्त्याच्या गंभीर समस्या. योग्य रस्ता नसल्यानं नागरिकांची फरफट. प्रशासनानं तातडीनं लक्ष देण्याची मागणी. गडचिरोलीत जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल. आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि कला यांचं दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन. गडचिरोलीचा गोंडवाना विद्यापीठावर विद्यार्थी परिषदेचं धरणं आंदोलन. प्रलंबित शैक्षणिक समस्यांच्या निराकरणासाठी विद्यापीठात आंदोलन. पुण्याच्या इंदापुरात पतंगच्या मांज्यामुळे दुचाकीस्वार जखमी. गळ्याला हाताला गंभीर दुखापत. जखमी दुचाकीस्वारावर रुग्णालयात उपचार सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतात वखर चालवताना बैलाला विजेचा धक्का. सुरक्षात्मक चिमणी अभावी विद्युत प्रवाह जमिनीत. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा बैल दगावल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरात 65 वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्रानं हल्ला. हल्ल्यात गोरखनाथ पवार गंभीर जखमी. हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.